आपल्या सर्वांना लक्षात असेल की काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी ओबीसींच्या मेळाव्यामध्ये बोलताना मुंडेंचा वारसदार कोण याबद्दल एक विधान केलेलं होतं. पण छगन भुजबळांच्या याच वक्तव्यावरनं किंबहुना मुंडेंच्या वारसदाराचा सगळा विषय आता महाजनांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलाय. मुंडे महाजन यांचं कौटुंबिक नातं आहे, पण आता महाजनांच्या घरामध्ये याच मुद्द्यावरनं कलह सुरू झालाय. सारंगी महाजनांनी काही खळबळजनक आरोप केलेले होते आणि त्या आरोपांचं उत्तर देताना प्रकाश महाजनांनी पलटवार केलेला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर प्रमोद महाजनांची त्यांचेच बंधू प्रवीण महाजननं हत्या करून 19 वर्ष लोटलेली आहेत. परंतु आता या खळबळजनक आरोपांमुळे ही हत्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रकाश महाजन यांनी हत्या करणाऱ्या प्रवीण महाजनांसोबत त्यांच्या पत्नी सारंगी महाजनांना लक्ष केलंय. ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी प्रवीण महाजननं भाऊ प्रमोदची हत्या केल्याचा आरोप प्रकाश महाजनांचा आहे. प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशांसाठीच झाली असाही दावा त्यांनी केलाय. तर सारंगी महाजन यांनी प्रकाश महाजनांचे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. सारंगी महाजन यांनी सगळ्यात आधी पंकजा मुंडेंवरती टीका केलेली होती आणि हाच वाद आता पुन्हा एकदा प्रमोद महाजनांच्या हत्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. काही न करता सुखाला चटावलेला माणूस अशीच करू शकतो. म्हणजे प्रमोद महाजनला ब्लॅकमेल करणे, प्रमोद महाजनला त्रास देणे हा एकमेव उद्देश नाही. अजिबात असं नाही. ब्लॅकमेल तर मुळीच करत नव्हते. ब्लॅकमेल केलं असतं तर आम्ही आज सीफेसला बंगला घेऊन राहिलो असतो, हे तर तुम्हालाही माहिती आहे. तर ब्लॅकमेल तर अजिबात केलं नाहीये आणि पैशासाठी तर नाहीच नाही, कशासाठी नाही. का असं सारंगी अशा पद्धतीने मुंडे परिवारावरून पंकजांवर एवढ्या? कारण असं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी प्रवीण महाजन विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती. मी म्हणलं ना, मी खूप दुर्दैवी आहे, पण त्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी कधी सारंगी महाजनचा अपमान कोर्टात होऊ दिला नाही. मी त्यावेळेस विरोध केला, कारण ती महाजन आडनाव आहे. गोपीनाथरावांबद्दल बदनामी करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. राहिला गोष्ट साक्षीचा, तर कोर्ट केस एकीकडे, वारसा हक्काचा मुद्दा एकीकडे, असं माझं मत आहे. त्या कोर्ट केसचा, गोपीनाथरावांच्या, साक्षीचा इथे कुठेही संबंध येत नाही. घरातलं नातं तुम्ही आज मला परत सगळेजण विचारतात की आज प्रमोद महाजन असते तर त्यांनी पंतप्रधान पदावर गेले असते. मी तर म्हणेन की आमच्या घरातलंच निस्तरता आलं नाही त्यांना, ते सावरू शकले नाही आमच्या घराला, तर ते देशाला कसे सांभाळू शकले असते, हा माझ्या मनातला प्रश्न आज मी तुमच्यासमोर सांगते. अच्छा, म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की घराला त्यांनी सावरू शकले ना? घरालाच कुठे सावरलं त्यांनी? 2 भाऊ आणि बहीण, आणि काय वाद होते? काय वाद होते? दोन वेगवेगळे झाले होते, गटबाजी झाल्यासारखं झालं होतं.